रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कसं वाटतं तुम्हाला लेडीज कुमार यांचे मागे सरकार काय करू काय करते दिसायला पाहिजे कॅमेरा लागते तुमचं डोकं दाखवायचं काय त्यानंतर रोसाई जगताप, सुभाष आवाळेकर, दिगंबर गायकवाड, माजी नगरसेवक वाणेश कुरेशी, सय्यद हिम्मत दादा, सारंगराव गेल्या आठवड्यामध्ये मी आपल्या इकडे येऊन गेलो होतो. आपल्यापैकी बरीच जणांचा संपर्क त्याच वेळेला खरं म्हणजे दिनेशजी तुम्ही प्रवेश करणार होता. आता उलटा प्रवास सुरू झालेला आहे. आजपर्यंत मी जे नेहमी सांगत आलो की तुम्ही भारतीय जनता पक्षातून आपल्याकडे आलात. भारतीय जनता पक्षाच्या कट्टर कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की ज्या पद्धतीने हा तुमच्यामध्ये सगळा भेसळीचा कार्यक्रम सुरू झालेला आहे, तो भेसळीचा कार्यक्रम तुम्हाला मान्य आहे का? जे काही हिंदुत्वाच्या नावाखाली त्यांनी थोतांड माजवलेलं आहे, हे हिंदुत्व माझं नाही, माझं हिंदुत्व वेगळं आहे. काल परवाकडेच म्हणजे कालच महाराष्ट्राच्या बाहेरचे बाजार गुंडे नागपूरमध्ये येऊन गेले आणि आम्हाला खतम करण्याची भाषा करून गेले. आता ते भाषण मी पण ऐकलेलं नाहीये, पण हे जे बाजार गुंडे आहे यांना महाराष्ट्र आपल्या टाचेखाली घ्यायचंय. त्यांना कल्पना नाहीये की हा महाराष्ट्र हा वीरांचा महाराष्ट्र आहे. हा आता जास्त काही बोलत नाही, कारण सभेला सुरुवात झाल्यानंतर मग आपल्या तोफा धडधडायला सुरुवात होते. सगळ्यात आता बोललो तर मग सभेत काय बोलणार, पण आपल्याकडे बोलण्यासारखं खूप आहे. पण काल जे बाजार गुंडे हा शब्द मी मुद्दामून वापरतोय, कोणतं तुम्ही तुमच्या लक्षात आला असेल, मला वाटतं नागपूरला येऊन गेला हा बाजार गुंडा. आणि आम्हाला खतम म्हणजे उद्धव ठाकरेंना खतम करा, पवार साहेबांना खतम करा. हिंमत असेल तर येऊन बघ कोणाला महाराष्ट्र खतम करतो ते जबाबदारी टाकतोय. कारण वैजापूर हा आपला मतदारसंघ. मी खास करून वाणी कुटुंबियांना धन्यवाद देतो की वाणी साहेब आज आपल्यात नाहीये, पण वाणी साहेबांची निष्ठा घेऊन त्यांचं कुटुंबही शिवसेनेसोबत राहिलेले, त्यांना मी खास धन्यवाद देतो. आणि ज्या वाणी साहेबांनी एक मनाचा मोठेपणा दाखवला होता, गेल्या वेळेला सुद्धा मी वाणी साहेबांना साजरं धरलं होतं की वाणी साहेब आपणच इथले हक्कदार आहात,
आपण तिकडे उमेदवार म्हणून उभे राहा. मला म्हणाले की उद्धवजी आता खूप जरा नवीन माणसाला पुढे आलो. आता त्यांना काय कल्पना की असा गद्दार निघेल, तर या गद्दारीला गाडून पुन्हा आपली निष्ठेचा भगवा झेंडा हा वैजापूरवरती पुन्हा एकदा फडकावा ही एक तुमच्याकडनं अपेक्षा करतो. नाही तशी तुमच्यावरती मी जबाबदारी घेतो. पुन्हा एकदा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये मला वाटतं वैजापूरला मी येईनच, पण वैजापूरच्या विजयाची जबाबदारी तुमच्यावरती देतो. सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. असे जवळजवळ 1000 पेक्षा जास्तीचा प्रवेश सोहळा आज आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मातोश्री या ठिकाणी सगळ्यांनी टाळ्या वाजवून या गोष्टीवर सभा करा. आणि मी सर्वांना ही गद्दारी कुठली या ठिकाणी होणार नाही आणि आपल्या स्वर्गीय लोकांचे वाली साहेबांचं आणि मनमोहनसिंह राहतं भेटी पुढच्या काळात आभारी पाहिजे. आपल्या सर्वप्रथम मी माननीय उद्धवजींचा मनापासून आभार व या प्रसंगी मी सगळ्यांना एवढं आश्वासन देतो, आमच्या लोकांनी जी गद्दारी केली, मला 1000 कोटी रुपये दिले तरी मी याची गद्दारी करणार नाही. पूर्वी वाजवी साहेबांनी जो वाद काढवला शिवसेनेबरोबर, तसंच मी 100% तसंच पाय एवढाच शब्द या प्रसंगी देतो. माझे असंख्य कार्यकर्ते आज इथे आले, सगळ्यांना खूप गैरसोय झाली, त्याबद्दल मनापासून सगळ्यांचे आभार मानतो व क्षमा पण मागतो. एवढे कारण सांगितल्यावर सगळे आले त्याबद्दल परत एक सर्व वैजापूर गंगापूर विधानसभा मतदारसंघातील सर्व शिवसैनिक, खरंच आपला हा जोरदार प्रवेश 15 तारखेला होणार होता, परंतु काही घटना घडल्या, काही हरकत नाही, परंतु त्याच ताकदीने आज मातोश्रीवर आपला प्रवेश होतोय. जी गद्दारी वैजापूर विधानसभा मतदारसंघात झाली, परवा वैजापूरला येऊन माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी एक घोषणा केलेली लक्षात ठेवा, ती सगळ्या शिवसैनिकाच्या मनात राहिली पाहिजे. जर आराम वाणी साहेब असले तर गद्दाराला उलट टांगून मारला. आपल्याला हे उलट टांगून या विधानसभा निवडणुकीत गद्दाराला मारायचं 100%. या दिनेश भाऊ परदेशी भारतीय जनता पार्टीचे नेते जे ज्यांच्या पत्नी व ते सातत्यानं 15-20 वर्षापासून वैजापूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष आहे, याच्या आधी त्यांनी विधानसभा लढलेली आहे. सुरुवातीला हे शिवसेनेतच होते, पुन्हा एकदा त्यांचा शिवसेना पक्षामध्ये प्रवेश होते. मी त्यांचं शिवसेनेमध्ये मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांनाही सांगतो ही शिवसेना, वैजापूरची शिवसेना 1985 पासून एक कडवट शिवसैनिकांची वाणी साहेबांनी नंतर ही आणखी ताकदीनं मांडली. आपल्या गावामध्ये प्रचंड विकास या ठिकाणी झाला. 95 मध्ये 2000 ला विकास झाला आणि 2019 ते 2022 मध्ये सुद्धा या भागामध्ये अनेक सिंचनाचे प्रकल्प माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली पूर्ण झाले. मात्र हे प्रकल्प येणाऱ्या काळात पुढे घ्यायचे आणि सगळ्यात महत्वाचं वैजापूरचा गद्दारीचा कलंक आपल्याला पोहोचायचा. आपण सगळे सिद्ध होऊ एवढं सांगतो आणि माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांना विनंती करतो की आपण या उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन करावं.